शाळेचे नाव रोशन खवरे हायस्कूल. मी 9वी इयत्ता शिकते. आम्ही विकसित भारत मूलथॉन 2025 मध्ये सहभागी झालेलो आहोत. आमचा निवडलेला विषय आत्मनिर्भर भारत. यात आम्हाला स्वच्छता व स्वास्थ्य ही समस्या करण्यास स्मार्ट डस्टबिन बनवण्याचा विचार केलेला आहे. आपण सर्वजण जाणतो की स्वच्छता आणि स्वास्थ्य ही देवाच्या जवळ नेणारी गोष्ट आहे. आपल्या देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या अटल इनोव्हेशन मशीन जी देशभरात नवोपक्रम आणि उद्योजकतेने संस्कृती वाढवण्याच्या सुरू करण्यात आली आहे. पण फक्त घोषणा करून व पोस्टर लावून संस्कृती वाढवण्याची सुरू करण्यात आली आहे. पण तंत्रज्ञान वापर करून नवीन उपाय म्हणून आम्ही स्मार्ट डस्टबिन बनवण्याचा विचार केलेला आहे. यामध्ये जो सेन्सर आणि इलेक्ट्रॉनिक मशीन मदतीने आपोआप काम करतो. डस्टबिनला हात लावण्याची गरज नाही. जेव्हा एखादा व्यक्ती त्याच्या जवळ जातो तेव्हा त्यातील सेन्सर ओळखतो आणि डस्टबिन झाकण आपोआप उघडतो. कचरा टाकल्यावर झाकण आपोआप बंद होतो. त्यामुळे हाताचा संपर्क कमी होतो आणि स्वच्छता तसेच आरोग्य दोन्ही टिकून राहतात. या डस्टबिनमध्ये ऑटोमो सेन्सर, मायक्रोइलेक्ट्रॉनिक आणि वायफाय मिळून असं या सेन्सर हातात मोजत असते की डस्टबिन किती भरला आहे. जर तो भरलेला असते तो आपोआप मिसळून किंवा मेसेज पाठवून व कचऱ्यामध्ये आपोआप बंद होते किंवा जाणवते जातो. या डस्टबिनमुळे रस्त्यामध्ये कचरा पडत नाही. आरोग्य पण चांगले राहतात. यामध्ये ओला आणि सुका कचरा वेगवेगळा करण्याची सुविधा आहे. आज आपण या काळात पूर्ण वापर खूप महत्त्व आहे. सेन्सरच्या मदतीने ते ओळखतात आणि कोणत्या कचऱ्याचा वापर कशा करायचा आहे हे त्यानुसार तो योग्य विभाग आपोआप वस्तुस्थितीने होतो. यामुळे पर्यावरण होणारा भार कमी होतो आणि कचऱ्यातील पुनर्संचलन सोपे होते. कचरा टिकून ठेवणे वेळ आणि मनुष्य काळजी बचत होते. आरोग्य संरक्षण होते आणि विपुल प्रवास कमी होते. आधुनिक शहरासाठी आवश्यक आहे. या डस्टबिनचा वापर आम्ही घरासाठी करतो आणि घरामध्ये हे डस्टबिन खूप महत्त्वाचे आहे. कारण घराची प्रकृती खराब येऊ नका आणि आम्ही हे स्मार्ट डस्टबिन घरासाठीच केले आहे आणि आपला परिसर खूप स्वच्छ असावा यासाठी केले आहे. रोगापासून बचाव होते आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उत्तम वापर होते. आज आपण डस्टबिन युगांत जगत आहोत. स्मार्टफोन, स्मार्ट टीव्ही, स्मार्ट सिटी आणि वापर करून शेवटी मी एवढे स्मार्ट लोकांचे स्मार्ट डस्टबिन स्वच्छ भारत हे स्वप्न मला ऐकून घेतल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.